एव्हरीवन. इकोविस्टम बाय डॉक्टर अदितीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा विषय आहे बिग पुश थिअरी, ज्याला आपण बिग पुश सिद्धांत किंवा जोराचा धक्का सिद्धांत असं सुद्धा म्हणतो. ही जी थिअरी आहे किंवा हा जो सिद्धांत आहे तो रॉझनस्टाईन रोडान या अर्थशास्त्रज्ञांनी 1943 मध्ये दिला होता. तर बिग पुश थिअरीचं मुख्य तत्व काय आहे, या थिअरीचा गाभा काय आहे ते आपण पहिले बघूया. बिग पुश थिअरीमध्ये रॉझनस्टाईन रोडान यांनी असं म्हटलेलं आहे की एखाद्या अर्थव्यवस्थेचा विकास जर साधायचा असेल तर तो विकास साधण्यासाठी एकाच वेळेला अनेक विविध क्षेत्रांमध्ये, अशी क्षेत्र जी एकमेकांशी संबंधित आहेत, अशा क्षेत्रांमध्ये समांतर गुंतवणूक म्हणजे एकाच वेळी गुंतवणूक करणं गरजेचं आहे. आता याची काही फीचर्स आहेत बिग पुश थिअरीची, किंवा ह्या ज्या तत्वाला सपोर्ट करणारी, आधार देणारे असे काही मुद्दे आहेत किंवा फीचर्स आहेत. आपण ते एक एक करून बघणार आहोत. पहिलं म्हणजे एकमेव कुठल्याही क्षेत्रामध्ये जर का गुंतवणूक केली तर ती अपुरी गुंतवणूक समजली जाते. याचा अर्थ काय की त्या क्षेत्रामध्ये जे काही उत्पादन होतं आहे त्या उत्पादनाला मागणी कुठेच त्यामुळे मिळत नाही, कारण की इतर क्षेत्रांमध्ये काहीच गुंतवणूक झालेली नाहीये. त्यामुळे फक्त एका क्षेत्रात गुंतवणूक काहीच उपयोगी पडणार नाही. दुसरं तत्व असं आहे ते म्हणजे की एका वेळेला अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केली तर आपापसामध्ये त्याच्यामुळे मागणी तयार होत असते की एखाद्या एक्स क्षेत्रामध्ये जी काही गुंतवणूक केलेली आहे त्याच्यामुळे ज्या काही गोष्टींचं उत्पादन होतं आहे, प्रोडक्शन होतं आहे, तर त्याची मागणी दुसऱ्या क्षेत्रामध्ये होत असते, किंवा त्या क्षेत्रामध्ये जे लेबर किंवा जे कामगार काम करत आहेत त्यांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी किंवा रोजच्या आयुष्यासाठी कदाचित या दुसऱ्या क्षेत्रामधल्या उत्पादनाची गरज आहे. त्यामुळे तिसरं तत्व जे आहे ते म्हणजे इंटरडिपेंडन्स, परस्परावलंबित्व. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक इंडस्ट्री किंवा प्रत्येक क्षेत्र हे एकमेकांवरती अवलंबून आहे, आणि त्यातच खरं म्हणजे अर्थव्यवस्थेच्या विकासाचा गाभा आहे की जसजशा अनेक क्षेत्र त्याच्या गुंतवणुकीमुळे विकसित होत जातील तसतशी पूर्ण अर्थव्यवस्थाच त्याच्यामधनं फ्लरिश होत जाईल. चौथा मुद्दा जो अत्यंत महत्वाचा आहे तो म्हणजे बिग पुश ही जी संकल्पना आहे किंवा एकाच वेळेला अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याची जी संकल्पना आहे त्यामुळे यातनं रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत असते की त्या सगळ्या क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी आपल्याला कामगार हवे असतात, लेबर हवं असतं, आणि मग त्या लेबरना त्या कामासाठी जो काही मोबदला मिळत असतो त्या मोबदल्यामधनं त्यांची क्रयशक्ती वाढते, म्हणजे पर्चेसिंग पॉवर वाढते, आणि त्यातनं ते नवनवीन गोष्टींची मागणी करत असतात. उदाहरणार्थ एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये काम करणारा कामगार असेल तर त्याला त्याचं आयुष्य जगण्यासाठी किंवा त्याच्या कुटुंबासाठी अनेक गोष्टी लागतात, म्हणजे आपले कन्झ्युमर ड्युरेबल्स असतील, किंवा याच्या बरोबरीनेच आसपास त्याच्या मुलांसाठी मग शाळेची गरज असते, हॉस्पिटल्सची गरज असते, रिक्रिएशन फॅसिलिटीजची गरज असते. तर एका विशिष्ट गुंतवणुकीमुळे हळूहळू इंडस्ट्रीज सोबतच तिकडे एक प्रकारे परिपूर्ण अशी सामाजिक आर्थिक व्यवस्था उभं राहण्यासाठी सुद्धा फार मदत होत असते. आपण शेवटी एक उदाहरण बघणार आहोत बिग पुश थिअरी समजून घेण्यासाठी. समजा लोखंड उत्पादनाच्या व्यवसायामध्ये किंवा त्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक केलेली आहे, परंतु ते एकच क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे. त्याच्याबरोबरीने बांधकाम क्षेत्र असेल किंवा वाहन असेल, यंत्रसामग्री असेल, यासारख्या कुठल्याच क्षेत्रामध्ये जर गुंतवणूक केलेली नसेल तर नुसतं लोखंड उत्पादन करून काय होणार आहे, म्हणजे अर्थव्यवस्था पुढे सरकणार नाही. परंतु लोखंडाबरोबरच या इतर सगळ्या इंडस्ट्रीमध्ये किंवा या सगळ्या क्षेत्रांमध्ये सुद्धा तितकीच मोठी गुंतवणूक होत असेल तर आपापसात त्याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे लोखंड हा कच्चा माल म्हणून या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये वापरला जाऊ शकतो. मग त्यातनं बनणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा त्यातनं जे काय उत्पादन होत असतं
ते तिकडच्या कामगारांना लागत असतं किंवा ते कामगार त्याची मागणी करत असतात आणि त्यामुळे जसं मगाशी म्हटलं तशी संपूर्ण अर्थव्यवस्था एक एक करून टप्प्याटप्प्याने विकसित होत असते. तर रॉझनस्टाईन रोडाने दिलेली बिग पुश थिअरी इतकी सोपी आहे. आज सुद्धा आपल्याला दिसून येतं की आजच्या काळामध्ये सुद्धा ही रेलेव्हंट आहे की जसं भारताचं उदाहरण घेऊया किंवा कुठलीही विकसनशील अर्थव्यवस्था असेल तर एकाच वेळेला आपले तिन्ही सेक्टर्स आपण म्हणू शकतो, जसं की प्रायमरी सेक्टर शेती क्षेत्र किंवा सेकंडरी सेक्टर जे आपलं पूर्ण इंडस्ट्री औद्योगिक क्षेत्र आहे आणि तिसरं असेल ते म्हणजे सर्व्हिस सेक्टर सेवा क्षेत्र. तर खरं तर हे तिन्ही एकमेकांवरती अवलंबून आहेत. इंडस्ट्रीयल सेक्टर सुद्धा शेतीवर अवलंबून आहे आणि शेती सुद्धा इंडस्ट्रीयल सेक्टर. आजकाल तर शेतकरी विमा बँकिंग अशा अनेक सुविधा वापरतात. त्यामुळे कुठल्याही फक्त एकाच क्षेत्राकडे दुर्लक्ष करून आपण दुसऱ्या क्षेत्राचा विकास करू शकत नाही. म्हणजे आजकाल सेवा क्षेत्राचं जीडीपी मधलं कॉन्ट्रीब्युशन इतकं वाढतंय पण ॲग्रिकल्चरचं कमी होत चाललेलं आहे किंवा शेतीचं कमी होत चाललेलं आहे. तर हे आपल्याला शक्य होणार नाही जर आपल्याला लॉंग टर्म डेव्हलपमेंट आपल्या इंडियाची साधायची असेल आणि ती बॅलन्स्ड साधायची असेल. तर अशा पद्धतीने ही जी त्या काळामध्ये 43 साली दिलेली ही जी थिअरी आहे ती आजच्या काळात सुद्धा भारत आणि इतर अनेक विकसनशील राष्ट्रांसाठी रेलेव्हंट असल्याचं आपल्याला दिसून येत असतं. सो मी आशा करते की तुम्हाला हा सोपा सिद्धांत समजला असेल. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की तो डाऊट विचारू शकता आणि लवकरच आम्ही बिग पुश थिअरी इंग्लिशमध्ये सुद्धा घेऊन येतो आहोत. सो स्टे ट्यून्ड. थँक्यू.